नमो शेतकरी 2,000 रुपयाच्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्वाची खुशखबर शेतकरी भावांसाठी आलेली आहे. हो, नमो शेतकरी योजनेचे जे काही 2,000 रुपये आहेत शेतकरी भावांनो, आता थेट तुमच्या खात्यामध्ये. त्याबद्दल खुशखबर सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. पहिले ही माहिती बघा. योग्य वेळ आल्यावर नेमलेली कमिटी त्या संदर्भातील माहिती देईल. यानंतर योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करणार आहोत, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. बघा, तर तुम्हाला नमो हप्त्याबद्दल तर मी माहिती देतो, काही टेन्शन नाही. नमोचे 2,000 रुपये संदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे आणि ही खुशखबर ऐकताच तुम्ही शेतकरी भावांनो एकदम खुश व्हाल. हो, एकदम खुश व्हाल. सांगतो ते पण व्हिडिओ पूर्ण बघा. आणि महत्वाचं कर्जमाफी संदर्भात पहिली अपडेट समजून घ्या. कर्जमाफी होणार आहे. इथे अजितदादा पवार साहेबांनी अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. यासाठी एक कमिटी नेमलेली आहे. ही कमिटी या संदर्भात लवकरच माहिती देणार आहे आणि यानंतर योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, हे झालं स्पष्ट. तर बघा, आता महत्वाचा तुमचा सवाल असेल, कर्जमाफी कधीपर्यंत मिळू शकते. हे बघा, एक अंदाज वर्तवला जात आहे की दिवाळीपर्यंत हे गिफ्ट तुम्हाला मिळू शकतो. दिवाळीपर्यंत. ओके, दिवाळीपर्यंत कर्जमाफी होऊ शकते. दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या सणानिमित्त, दिवाळीच्या सणामध्ये तुम्हाला ही खुशखबर मिळू शकते कर्जमाफी संदर्भात. आणि माहिती अशी मिळत आहे की मुख्यमंत्री साहेब लवकरच कर्जमाफीवर निर्णय घेणार आहेत, अशी देखील माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी भावांनो, कर्जमाफी होणार आहे. या संदर्भात ही पहिली महत्वाची अपडेट आपण बघितली. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. सुरुवात झाली का? चला त्याबद्दल समजून घेऊया. त्याबद्दल खुशखबर आहे, ती खुशखबर मी तुम्हाला सांगतो. बघा, त्या अगोदर पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. हो, शेतकरी भावांनो, अत्यंत महत्वाची खुशखबर तुमच्यासाठी. हे बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला मिळालेला आहे. बरोबर, सर्व पात्र शेतकरी भावांच्या खात्यामध्ये, सर्व लाभार्थी पीएम किसानचे जे काही लाभार्थी आहेत, अशा सर्व शेतकरी भावांच्या खात्यामध्ये जमा झाले 2,000 रुपये पीएम किसानचे. बरोबर, हे पीएम किसानचे तर जमा झाले, परंतु हे बघा, पीएम किसान योजनेचे हप्ते अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता एकाच वेळी 18,000 रुपये मिळणार आहेत. कोणाला? ज्या शेतकरी भावांचे हप्ते अडकलेले आहेत, मागील हप्ते अडकलेले आहेत काही कारणास्तव, अशा शेतकरी भावांना आता पूर्णच्या पूर्ण 18,000 रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे. ही अत्यंत महत्वाची खुशखबर आहे शेतकरी भावांसाठी. ओके, हे बघा, तर जे हप्ते अडकलेले आहेत शेतकरी भावांनो, आणि जेवढे पण पैसे होतात तेवढे तुमच्या खात्यामध्ये टाकले जातील. जवळपास एकाच वेळी 18,000 रुपये येणार आहेत. आलं लक्षात? तर ही अत्यंत महत्वाची अपडेट होती, बातमी होती. चला, आता तुम्ही सर्व आतुरतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आता, आणि नमो हप्त्याबद्दल तुम्ही आता उत्सुक आहेत की याबद्दल मी कधी तुम्हाला माहिती सांगेल. चला, त्याबद्दल पण सांगतो, टेन्शन घेऊ नका. सर्व माहिती माझ्याकडे आलेली आहे. त्या अगोदर ज्या महत्त्वाच्या शेतकरी बातम्या आहेत, आणि व्हिडिओ काही लांब नाही, जास्त लांब नाही, छोटासा व्हिडिओ आहे. या छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्व सांगतो. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये संदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे शेतकरी भावांनो. सांगतो ते पण आरामात सांगतो, घाई करू नका, व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला. पहा पुढील महत्त्वाची अपडेट आता. तर बघा, आता पहिले या 2 बातम्या आपण पहिले बघूया, त्यानंतर मी तुम्हाला सर्व सांगतो. नमोचे जे 2,000 रुपये त्याबद्दल खुश खबर आहे. हो, ही खुश खबर ऐकताच तुम्ही खुश होणार आहात. नमोचा हप्त्याबद्दल डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये शेतकरी भावांनो. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, फक्त काही जास्त व्हिडिओ नाही, 8 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, जास्त मोठा व्हिडिओ नाही. आणि या शेतकरी बातम्या पण बघा, कामाच्या तुमच्यासाठीच बातम्या आहेत. हे बघा, आपलं चॅनल शेतकरी भावांचं आहे, त्यामुळे शेतकरी भावांसंदर्भातच अपडेट आणि बातम्या आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बघा, तर महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील शेतकरी द्राक्ष उत्पादनातून राज्याच्या समृद्धीत मोलाचा वाटा उचलत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन प्रयोग, संशोधन आणि तंत्रज्ञान अवलंबले ही काळाची गरज आहे. विषमुक्त अन्नधान्य ही भविष्याची दिशा आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी दूर करण्यासाठी बघा,
जे पण द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, तर द्राक्ष उत्पादकाच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार व कृषी मंत्रालय यांच्याकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ओके, चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील महत्वाची बातमी अपडेट बघा. पुढील महत्वाची बातमी आहे शेतकरी भावांसाठी. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याशिवाय द्राक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक रसद कमी पडू देणार नाही. 10 अश्वशक्ती क्षमतेचे कृषी पंपांची मर्यादित संख्या असेल तर वीज बिल माफीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बघा तर 10 अश्वशक्ती क्षमतेचे जे काही कृषी पंप आहेत त्याची मर्यादित संख्या असेल तर वीज बिल माफी पण होणार आहे आणि त्याबद्दल मंत्रिमंडळात बैठकीत याचा मार्ग काढला जाणार आहे, असं अजित पवार साहेबांनी म्हटलेलं आहे. ओके, समजलं तुम्हाला ही अपडेट पण, ही बातमी पण. चला आता तुम्ही सर्वजण ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत ती बातमी बघा आता. तर शेतकरी भावांनो, तुम्ही ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होते, तर बघा आजची महत्वाची नमो हप्ता अपडेट आलेली आहे. आजची महत्वाची नमो हप्त्याबद्दल मोठी अपडेट बघा. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. तरीही अंतिम आणि खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होईल. नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयाच्या हप्त्याबद्दल ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती, महत्वाची अपडेट होती शेतकरी भावांनो तुमच्यासाठी. हे बघा, नमो हप्ता जो आहे ना, तो तुमच्या खात्यामध्ये आता या महिन्याच्या शेवटी आता ऑगस्ट महिना चालू आहे बरोबर. या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2,000 रुपये जमा होऊ शकतात शेतकरी भावांनो. जरी नाही चाले ऑगस्ट महिन्याच्या शेवटी, तर मग तुम्हाला सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 2,000 रुपये नमोचे मिळणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. ओके, आता आपण अजून 1-2 दिवस वाट बघा, ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत वाट बघा. ऑगस्ट महिन्यात हप्ता आलाच नाही तर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे. ही सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी भावांनो तुमच्यासाठी. आलं लक्षात? तर बघा, सर्व माहिती तुम्हाला सांगितली, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सर्व माहिती तुम्हाला दिली आहे. शेतकरी भावांसाठी जी महत्त्वाची माहिती होती यामध्ये आपण बघा कर्जमाफी संदर्भात माहिती बघितली. कर्जमाफी लवकरच मिळणार आहे शेतकरी भावांनो तुम्हाला, आणि या दिवाळीपर्यंत कर्जमाफी मिळू शकते असं सर्वीकडे व्यक्त केलं जात आहे आणि त्याबद्दलच अंदाज लावला जात आहे. आणि तसं वाटत पण आहे, कारण मुख्यमंत्री साहेब पण म्हणत आहे की आम्ही लवकरात लवकर या संदर्भात तोडगा आणि लवकरच कर्जमाफी करणार असं सांगण्यात येत आहे. तसेच PM किसानचे जे काही अडकलेले हप्ते आहेत ते अडकलेले हप्ते सर्व शेतकरी भावांना मिळणार आहे. जवळपास 18,000 रुपयेपर्यंत मिळू शकतात. त्यानंतर नमोदचा हप्ता तुम्हाला ऑगस्टच्या अखेरीस येईल, जरी नाही आला तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. त्यानंतर आपण जे काही द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊ आहेत तर त्यांच्यासाठी बघा, इथे सरकार असो, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, मंत्रालय यांच्याकडून आवश्यक ती मदत दिली जाणार आहे. आणि तसेच 10 अश्वशक्ती क्षमतेचे कृषी पंप जे आहेत, संख्या असेल तर ओके, मर्यादित संख्या असेल तर असे अश्वशक्ती जे आहेत क्षमतेचे कृषी पंप त्याचे वीज बिल माफीबद्दल पण मंत्रिमंडळात याचा मार्ग काढला जाणार आहे. एवढी माहिती आपण बघितली आजच्या या व्हिडिओमध्ये. शेतकरी भावांसाठी या महत्त्वाच्या बातम्या होत्या, माहिती होती आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली. शेतकरी भावांनो, अशा नवनवीन बातम्या, शेतकरी बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमचंच आहे.